नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा आणि त्याचबरोबर तितकाच सावध करणारा ठरणार आहे। तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकाच वेळी दोन मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट 6,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुसरीकडे 23व्या हप्त्यासाठी सरकारने एक असा नियम लागू केला आहे जो पूर्ण न केल्यास तुमचे पुढचे सर्व पैसे कायमचे बंद होऊ शकतात। चला तर मग कोणतीही माहिती न चुकवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। PM किसान योजनेचे 6,000 रुपये एकत्र कोणाला मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला त्या गुड न्यूजबद्दल बोलूया, ज्याची अनेक शेतकऱ्यांना महिन्याभरापासून प्रतीक्षा करत होते। आत्तापर्यंत PM किसान योजनेचे 22वे हप्ते पूर्ण झाले आहेत, पण राज्यातील हजारो पात्र शेतकरी असे होते की ज्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे रखडले होते। सरकारने आता स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांना 20वा आणि 21वा आणि 22वा हप्ता असे तिन्ही हप्ते एकत्र मिळून 6,000 रुपये जमा केले जात आहेत। हे पैसे कोणाला मिळणार? तर ज्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादीत होते पण KYC न केल्यामुळे पैसे थांबले होते, ज्यांच्या जमिनीच्या नोंदी काही त्रुटी होत्या आणि त्या आता दुरुस्त झाल्या आहेत, ज्यांनी नुकताच आपला डिजिटल फार्मर ID तयार केला आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्यामुळे पेमेंट फेल झाले होते। जर तुमच्या खात्यात यापूर्वी हे 3 हप्ते जमा झाले नसतील तर तुम्ही आता सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। सावध व्हा, अन्यथा 23वा हप्ता कायमचा बंद होईल। आता वळूयात एका महत्त्वाच्या आणि थोड्याशा चिंतेच्या विषयाकडे। केंद्र सरकारने आता PM किसान योजनेसाठी ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्मवरती नोंदणी अनिवार्य केली आहे। काय आहे हा डिजिटल फार्मर ID? तर केंद्र सरकारने आता स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या शेतकऱ्यांकडे डिजिटल फार्मर ID नसेल त्यांचे नाव लाभार्थी यादीमधून कायमचे कापले जाऊ शकते। तर मित्रांनो, डिजिटल फार्मर IDचा उद्देश एकाच कुटुंबातील अनेक लोक लाभ घेत आहेत का किंवा मृत व्यक्तीच्या नावाने पैसे जात आहेत का हे तपासणे आहे। तर दुसरीकडे याचा फायदा असा आहे की एकदा का तुमचा फार्मर ID तयार झाला की तुम्हाला PM किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि कर्जमाफी यांसारख्या सरकारी योजनांचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळेल। त्याशिवाय महत्त्वाची सूचना अशी आहे की जर तुम्ही अजूनही फार्मर ID काढला नसेल तर तातडीने तुमच्या गावातील CSC सेतू केंद्रावर जा किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। ही प्रक्रिया केवळ 5 मिनिटाची आहे, पण ती न केल्यास तुमचा आगामी 23वा हप्ता रखडू शकतो। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, आता बातमी महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची। या योजनेचे आत्तापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झाले आहेत। आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती 9व्या हप्त्याची। संभाव्य तारीख वेळापत्रकानुसार हा हप्ता मार्चच्या अखेरपर्यंत येणे अपेक्षित होते, परंतु तांत्रिक पडताळणी आणि निवडणुकीच्या वातावरणाने काहीसा विलंब झाला आहे। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच एप्रिल महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। सुमारे 2,000 कोटी रुपयांचा निधी यासाठी वितरित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की 8वा हप्ता 25 मार्चला जमा झाला, पण आजही हजारो शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर अजून 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आलेले नाहीत। आता प्रश्न असा आहे की त्यांचं काय होणार? सरकार त्यांना हे पैसे देणार की ते कायमचे बुडणार? याबद्दलची एक गुप्त माहिती अशी आहे की त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता एक अत्यंत महत्त्वाची आणि थोडी गोंधळात टाकणारी गोष्ट समजून घ्या, जी अनेक शेतकऱ्यांना अजूनही नीट माहिती नाही। मित्रांनो, मार्च महिन्यात जो हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला तो 8व्या हप्ता होता, पण तुम्हाला माहीत आहे की 8वा हप्ता खरं तर डिसेंबर 2025 मध्येच मिळायला हवा होता। म्हणजे सरकारने हा हप्ता आधीच पेंडिंग होता आणि तो मार्चच्या शेवटी वितरित करण्यात आला होता। आता इथे सस्पेन्स असा आहे की अनेक शेतकऱ्यांना 8वा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे किंवा KYC अपूर्ण असल्यामुळे अजूनही थकीत आहे। अशा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि
बातमी समोर येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांना 8वा हप्ता तांत्रिक अडचणीमुळे अडकला होता त्यांना आता 9व्या हप्त्यासोबतच तो थकीत हप्ता मिळून थेट 4,000 रुपये एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, ज्यांना 8वा हप्ता पेंडिंग होता त्यांना आता दुहेरी लाभ मिळू शकतो। पण हा लाभ मिळवण्यासाठी तुमचं बेनिफिशियरी स्टेटस काय आहे, काय सांगतंय, तुम्हाला नेमकं कोणतं तांत्रिक कारण दाखवलं जातंय हे पाहणं खूप गरजेचं आहे। याबद्दलची पुढची महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता सर्वात महत्त्वाचं आणि आनंदाची 8वी बातमी, ज्या शेतकऱ्यांना मार्चमध्ये हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी सरकारने एक मोठी योजना आखली आहे। अशा शेतकऱ्यांना कदाचित 9व्या हप्त्यासोबत 8वा हप्ता दिला जाऊ शकतो, म्हणजे 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात। पण यामध्ये एक कंडिशन अशी आहे, जर तुम्ही ही चूक केली असेल तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही। ती चूक कोणती तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा मित्रांनो, निधी उपलब्ध झाला असूनही काही शेतकऱ्यांना विलंबाचा सामना करावा लागतोय। याचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिक तपासणी। तुमचं KYC झालंय का? आधार बँक खात्याशी लिंक आहे का? नसेल तर आत्ताच करून घ्या, अन्यथा सरकारकडे तुमचे पैसे असूनही तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत। तुमचं नाव पात्र यादीत आहे का नाही हे कसं तपासायचं हे मी तुम्हाला सांगतोय। शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, जसं मी म्हणालो की ती मोठी चूक म्हणजे बेनिफिशियरी स्टेटसकडे दुर्लक्ष करणे। आत्ताच्या आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करा। जर तिथे काही अडचण असेल तर दुरुस्त करायला तुमच्याकडे फक्त 3 ते 4 दिवस शिल्लक आहेत। 9व्या हप्त्यासाठी अधिकृत तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते आणि ती सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवर सांगणार आहे। हप्ता न थांबण्यासाठी या 4 गोष्टी खात्री करा। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल तुमचे पैसे कधीच थांबू नयेत तर आजच तुमचे स्टेटस चेक करा आणि खालील गोष्टीची पूर्ण आहेत का नाही हे तपासा। KYC PM किसान पोर्टलवर जाऊन तुमचे KYC पूर्ण असल्याची खात्री करा। आधार बँकिंग लिंक, तुमचे बँक खाते आधार कार्डशी DBT साठी लिंक असणे अनिवार्य आहे। लँड सीडिंग, तुमचा 7/12 नोंदणी पोर्टलवर यस असणे गरजेचे आहे। फार्मर ID, नवीन नियमानुसार ॲग्रीस्टॅक पोर्टलवर तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे। निष्कर्ष आणि आव्हान, राज्यातील शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आता अत्यंत कडक पावले उचलत आहे, जेणेकरून केवळ पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल। जर तुमची कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। ज्याचे पैसे रखडले आहेत त्यांना त्वरित वर सांगितलेली कामे पूर्ण करावी, जेणेकरून तुम्हाला 6,000 रुपयाची थकबाकी आगामी हप्ते वेळेवर मिळतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुमच्या मनात काही शंका असतील तर खालच्या कमेंट बॉक्स खाली कमेंट करा आणि त्याला उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। अशाच शेतीविषयक नवीन अपडेटसाठी, सरकारी योजना आणि बाजारभावाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।